नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. डहाणू तालुक्यातील जामा मस्जिद वरोती येथे पवित्र रमजान मध्ये इंडिया न्यूज 28 चे पत्रकार सोबत रोजा इफ्तार. डहाणू तालुक्यातील कासा वरोती येथे जामा मस्जिद मध्ये 10वा रोजा इफ्तार करताना इंडिया न्यूज 28 चे पालघर जिल्ह्याचे ब्युरो प्रणय पाटील व डहाणू विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी रहीम कुरेशी यांनी अचानक भेट दिली. तसेच इंडिया न्यूज 28 व मशादचे जिल्हा प्रतिनिधी यांनी वरोती जामा मस्जिद येथे रमजानच्या पवित्र महिन्याच्या 10वा रोजा रोजदाराबरोबर इफ्तार केला. यावेळी मुस्लिम बांधव भरपूर संख्येने दररोज इफ्तार करीत असतात. ही पवित्र रमजान महिना भारतातही नाही, पूर्ण देशात व जगात एक सेकंदही इकडे तिकडे न होता एकाच वेळी इफ्तार होत रोजा खोलला जातो. दररोज इफ्तार झाल्यानंतर लगेच नमाज असते. त्यानंतर 8:30 ते 11 पर्यंत तरावीची नमाज असते. सकाळी मुस्लिम बांधव पहाटे 4 ते 5 दरम्यान उठून उपास म्हणजे शहरी करतात. त्यानंतर लगेच नमाज असते व दिवसभर अन्नपाणीच्या कतराही तोंडात न घेता थुंकीही न गिरगा सायंकाळी 6:30-7 दरम्यान उपास सोडला जातो व अल्लाह तालाशी सर्वधर्म साठी दुआ केली जाते की पूर्ण जगात शांतता राहावी, हे जे अनेक धर्माचे लोक ठेवत असतात. या रोजाने अनेक आजार कमी होतात असे मुहम्मद पैगंबरचे कुराणात म्हटले असल्याचे सांगण्यात येते. यावेळी इंडिया न्यूज 28 टीम यांनी दिवसभरातील उपाशी राहिलेले रोजदाराबरोबर रोजा इफ्तार केल्याने रोजदारांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून असे अमजद शेख दस्तगीर व इरफान शेख यांनी सांगितले. रिपोर्टर रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर.